पाहूया गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावळी टोक इथं पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घाटात वारंवार दरड कोसळत असल्याने प्रशासनाने नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यासच घाट मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलंय। परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाकडून सतत देखरेख ठेवण्यात येते। आवश्यकतेनुसार आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो असे संकेत देण्यात आले। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ शिवथरगड येथील धबधबा संततधार पावसामुळे प्रवाहित झालाय। हिरवागार निसर्ग, धुक्याची चादर आणि कोसळणारा धबधबा यामुळे परिसराचं सौंदर्य खुललंय। पर्यटकांना शिवथरगडीची भुरळ पडते। पावसाळ्याच्या सुरुवातीला शिवथरगडीचा धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आगामी काळात इथं पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे। प्रशासनाने धबधब्याजवळ आणि पाण्यात उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। दरडीसह मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आल्याने वाहनांची वाहतूक प्रभावित झाली। घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। दरड हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। प्रशासनाने वाहन चालकांना घाटातून प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येते। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे। महाबळेश्वर, ठोसेघर, कोयना नगर आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्ग बहरलाय। मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित झालेत। दाट धुकं, हिरवाई आणि गारव्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने घाट माथ्याकडे आकर्षित होत आहेत। महाबळेश्वरमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत 141.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना, नौजा आणि इतर भागातही जोरदार पाऊस झाला। पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून धरणात सध्या 7,585 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। दरम्यान हवामान विभागाने 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट आणि त्यानंतर रेड अलर्ट जारी केलाय। घाट रस्त्यावर धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्ध्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी जोरदार एल्गार पुकारला। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या धडक मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। शाहीर धम्मा खडसे यांच्या पोवाड्यांनी मोर्चामध्ये रंगत आणले। या मोर्चाला काँग्रेसने पाठिंबा दिलाय। संयुक्त गट क परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसंच भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी सक्षम आणि पारदर्शक परीक्षा यंत्रणा उभारण्यात यावी अशा प्रमुख मागण्या यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर मांडल्या। या मोर्चामध्ये खत मास्तर नितेश कराळे यांच्यासह विद्रोही कवी गोविंद पोलाड यांनी देखील उपस्थिती लावली। एमपीएससीने नुकताच निर्णय जाहीर केला की आम्ही ग्रुप सीच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेऊ। आमचा एमपीएससीवर विश्वास आहे। एमपीएससीने परीक्षा पहिले जशा OMR शीटवर घेत होत्या तशाच घ्याव्या। आणि हा नव्यानं निर्णय कुठून आला तर याचा विषय असा आहे का पोराकडून ठीक आहे कसं कमिशन खाता येईल। कारण एका ऑनलाईन परीक्षेची फी 900 रुपये असतात आणि ऑनलाईनमध्ये ठीक आहे घोटाळे व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे। आतापर्यंत अनेक ऑनलाईन परीक्षेमध्ये घोटाळे झाले ठीक आहे आणि ऐन वेळेवर सर्व्हर डाऊन होईल, इंटरनेट डाऊन होईल, लाईन चालली जाईल। प्रत्येक म्हणजे एक पेपर हा 20-20 दिवस चालतो, त्याच्यामुळे वेगवेगळा पेपर येतो ठीक आहे। जे पहिले विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान होते। नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे अनेक प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम जर सॉर्ट आउट करायचे असेल तर एकच पद्धत आहे, ऑनलाईन पद्धतीच्या ऐवजी ऑफलाईन पद्धतीने पेपर घ्यावा। OMR शीटवर आमचा विश्वास, एमपीएससी OMR वर पेपर घेते म्हणून विश्वास आहे, कारण आमच्यापाशी कार्बन कॉपी असते ठीक आहे। आणि यानं मुख्य परीक्षेले 6-7 पोस्ट आहे आता ग्रुप सीले, तर ते म्हणते का 6-7 पोस्टले तुम्ही प्रिलिम पास झाल्यावर मेनसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा। म्हणजे हे सरळ पोराकडून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला एमपीएससीनं। एमपीएससी संविधानिक संस्था आहे, त्यानं इमानदारीनं काम करावं आणि OMR शीटवर ज्याच्यात मुलांची विश्वासार्हता आहे तसं काम करायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। आणि आमचे जे देवाभाऊ मुख्यमंत्री आहे यानं याच्यात हस्तक्षेप करून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा। पोरं अभ्यास करते यायले रस्त्यावर उतरासाठी वेळ नाही, पण हे तुमच्यामुळे रस्त्यावर उतरून राहिले। टीईटीचा पेपर फुटला तर त्याचे कठोर सजा व्हायला पाहिजे। टीईटीचा पेपर भुसे साहेब म्हणते का ऑनलाईन घेतो, अजिबात ऑनलाईन नाही, पेपर ऑफलाईन पाहिजे। तुमच्याकडून होत नसेल तर राजीनामा द्या आणि एमपीएससीला द्या। आणि वर्धेचे पालकमंत्री ठीक आहे
वर्धेचे पालकमंत्री सुद्धा शालेय शिक्षण मंत्रालय याच्याकडे आहे, ठीक आहे. त्यानंही या पेपरची त्याच्याकडे सुद्धा हे जबाबदारी आहे. जर त्याच्याकडून होत नसेल शालेय शिक्षण विभाग सांभाळणं, तर त्यानंही राजीनामा द्यावा, कारण ते सुद्धा इथं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदार आहे आणि टीईटीचा पेपर फुटीले जबाबदार. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा परिसरातील अजिंठा पर्वत रांगांमध्ये असलेला गारगोट्यांचा डोंगर सध्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय. डोंगराच्या एका विशिष्ट भागात मोठ्या प्रमाणात गारगोट्यांची चादर पसरलेली दिसते, तर आसपासच्या परिसरात अशा गारगोट्या आढळत नसल्यानं हे एक भौगोलिक आश्चर्य मानलं जाते. विशेष म्हणजे या ठिकाणी खोदकाम केल्यानंतरही जमिनीखाली गारगोट्या आढळत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या गारगोट्या नेमक्या इथं कशा आल्या याबाबत नागरिकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये तसंच अभ्यासकांमध्ये उत्सुकता आहे. पूर्वी चकमक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गारगोट्यांचा उपयोग अग्नी प्रज्वलित करण्यासाठी केला जात असे. आजही काही भटकंती करणारे समूह त्याचा वापर करतात. तर अशाच प्रकारचे दगड अजिंठा वेरूळ परिसरात पर्यटकांसाठी विक्रीलाही उपलब्ध असतात. आज आपण लाखनवाडा गावाच्या या डोंगराळ प्रदेशामध्ये या ठिकाणी आहात. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण आजूबाजूचा प्रदेश हा काळ्याकुट्ट दगडांनी या ठिकाणी भरलेला आहे. पण एक कुतूहलाचं ठिकाण जर म्हटलं तर ते या घारोड रोडवर असणारी एक टेकडी आहे. त्या टेकडीवरती भरगच्च अशा या गारा ह्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या एक म्हणजे संशोधनाचा एक विषय त्या ठिकाणी निर्माण होत आहे की आजूबाजूला सर्व ठिकाणी असणारे हे काळशार डोंगर आणि त्याच्या काळ्याशार डोंगराच्या मध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि जेव्हा हा संपूर्ण परिसर हिरवागार होतो, त्यावेळेस ह्या ज्या काही गारा आहेत, ह्या गारा पांढऱ्या शुभ्र गारा ह्या शोभून त्या ठिकाणी दिसतात आणि या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी खुलवण्याचा प्रयत्न ते करताना आपल्याला दिसतात. हे कुतूहलाचं ठिकाण असून या भरगच्च अशा गारांचा पाऊस झाल्यासारखं या ठिकाणी वाटत असून आपण शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे कशा पद्धतीनं निर्माण झालं आणि याच्या मागे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी केला पाहिजे. आपण इथं या परिसरामध्ये डोंगराळ भागांमध्ये आलेलो असून आम्ही लाखनवाडा या गावाच्या शेजारी असलेल्या या पहाडावरती संपूर्ण पहाडावर तुम्हाला मोठमोठाले दगड दिसतात. मात्र काही भाग असा आहे की या ठिकाणी पांढरशुभ्र गाराने गच भरलेला हा डोंगर आहे. हा अतिशय मनमोहून घेणारा डोंगर आहे. या डोंगराच्या या शुभ्र गारामुळे या ठिकाणी संबंधित खात्यातील लोकांनी याचं संशोधन करावं आणि याच्यावर संबंधित खात्यांनी संशोधन करून एक चांगला पर्याय निवडावा अशी आमची या परिसरातील जनतेची मागणी आहे. बालभारतीच्या इयत्ता 6वीच्या पुस्तकातील लोकनृत्यांच्या समावेशावरून नवा वाद निर्माण झालाय. लावणी, पोवाडा आणि लेझिम सारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकनृत्यांना दुय्यम स्थान देत परराज्यातील नृत्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आलाय. पुस्तकात केवळ एका मराठी लोकनृत्याचा तर 4 परप्रांतीय नृत्यांचा समावेश करण्यात आल्याबद्दल साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा महाराष्ट्राच्या लोककलेचा अवमान असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील संबंधित मजकुरात तातडीनं दुरुस्ती करून महाराष्ट्राच्या लोककलेला योग्य स्थान द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. नावाचा एक पाठ आहे. या पाठामध्ये महाराष्ट्रातलं दिंडी नृत्य हे त्यांनी लोकनृत्य म्हणून मुलांना सांगितलं आहे. बाकी महाराष्ट्रातली समृद्ध लोकनृत्याच्या परंपरेपैकी त्यांना कोणतंच लोकनृत्य कसं काय माहीत नाही, लेझिम माहीत नाही, बाकीचे माहीत नाही. काय स्थिती आहे नेमकी कळायला मार्ग नाही. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे 4 गुजरात, पंजाब, बिहार, आता 4 प्रकार तुम्ही त्या मुलांना लोकनृत्याचे महाराष्ट्राच्या बाहेरचे सांगणार आणि सांगणार की आम्हाला त्यांना देशातलं सगळं माहिती करून द्यायचं. अरे भरपूर वेळ आहे ना, अजून आत्ता जेमतेम प्राथमिकमधून आलेली मुलं आहेत, ती 10वीपर्यंत मुलं आहेत ना तुमच्याजवळ. ती कोणत्या वयाच्या मुलांना कोणत्या वर्गात काय शिकवायचं याचं काही बालमानसशास्त्र, बाल शिक्षणशास्त्र काही आहे की नाही आहे आणि त्याची काही कल्पना आहे की नाही बालभारतीतल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या लोकांना. बालभारतीच्या संचालकांचं म्हणणं आहे धोरण ठरवणं आमचं काम नाही, आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. आम्ही राज्य शैक्षणिक संशोधन परिषद संचालकांनाही म्हटलेलं आहे. त्यांनी सांगितलं आम्ही काहीच दिलेलं नाही, तुम्ही संचालकांनाच विचारा. एकमेकांकडे नुसते हे अधिकारी बोट दाखवत आहेत, प्रत्यक्ष उत्तरच देत नाही आहेत. बालभारतीच्या संचालकांनी असंबद्ध का होईना पण उत्तरं तरी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांनी फक्त तोंडी सांगितलं, उत्तरच द्यायला तयार नाहीत. ते रोज स्मरणपत्र देतो आम्ही त्यांना.
अरे आम्ही काय नोकर आहोत का सरकारचे, रोज उठून तुमची सेवा करायला? अरे आम्ही सेवाभावी कार्यकर्ते आहोत. त्यांचा काही तुम्ही मान राखाल, आब राखाल की आम्ही काय, आम्हाला काही कामं नाही आहे म्हणून आम्ही हे कामं करतो आहोत? समज काय आहे तुमचा? आणि तुम्ही समजता काय स्वतःला की वाटेल त्या पद्धतीने तुम्ही वाटेल तसं राज्य चालवाल, वाटेल तसे पाठ लिहाल? डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या नावावरती तो पाठ आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की जुना पाठ आहे, जुन्या पुस्तकातून घेतला आहे. आम्ही त्यांना विचारलं की सरोजिनी बाबरचा मूळ पाठ कोणता आहे, कुठून घेतला, तो तर द्या आधी आम्हाला. की बाबरांच्या नावावरती तुम्ही काही तिथे कोणी लिहिलेला पाठ आहे तो कळू द्या. नाही एकदा बाबरांचा मूळ पाठ का दाखवत नाही तुम्ही आम्हाला, कुठून घेतला तो सांगतसुद्धा नाही आहे, कोणत्या वर्षीच्या, कोणत्या पुस्तकातला, कोणत्या वर्गातला. एवढा तुमचा अपारदर्शी लपवाछपवीचा कारभार कशासाठी चाललेला आहे? तुम्हाला काय आदेश आहेत का महाराष्ट्राच्या बाहेरचे 4 महाराष्ट्रातला फक्त? महाराष्ट्राचं एवढं अवमूल्यन 6वीच्या प्राथमिकमधून आलेल्या मुलांसमोर? महाराष्ट्राची एवढी लोकनृत्याची समृद्ध परंपरा त्यांच्या मनावर बिंबवणार तुम्ही की त्यांना महाराष्ट्रात लोकनृत्याची परंपराच नाही आहे म्हणून कोणतं तरी एक लोकनृत्य दाखवलं आणि बाकीचे 4 बाहेरचे दाखवले, हा संस्कार त्यांच्यावर करणार? अरे सगळ्या जगातलं शिकवा ना त्यांना, आफ्रिकेतलंही शिकवा लोकनृत्य, आम्ही कुठे नाही म्हणतो आहे. पण कोणत्या वयातल्या, कोणत्या मुलांना, कोणत्या वर्गात काय शिकवायचं याचा आराखडा कुठे आहे? तुम्ही सांगितलं आराखडा आहे, आम्ही आराखडा मागितला, तो आराखडा संचालकांनी राज्य शिक्षण सांगितलं, आम्ही दिलाच नाही आहे. मग दिला नाही तर आला कुठून? आणि मग बालभारतीच्या संचालकांनी कबूल केलं की नाही आराखडा नाही, शिफारसी नाही, तज्ज्ञांच्या सूचना नाही, काहीच नाही. मग काय तुमच्या बाबूंनी केलं का, कर्मचाऱ्यांनी केलं, चपराशांनी केलं, तिथल्या कोणी केला हा पाठ तयार, कोणाच्या नावावरती? मग याची उत्तरं का देत नाही तुम्ही? कोण आहेत ते तज्ज्ञ, आम्हाला कळू दे ना. आम्ही जरा त्यांच्या पायाशी बसून त्यांच्याकडून माहिती करून घेऊ, आमची अज्ञता दूर करून घेऊ. का तुम्ही लपवताय हे सगळं? हा कोणता कारभार आहे राज्याचा, बालभारतीचा? मुलांवरती तुम्ही कोवळ्या प्राथमिक शाळेतून आलेली मुलं आहेत, त्यांना वेठीला का धरताय तुम्ही? तुमचा काय राजकीय अजेंडा आहे का काही याच्या मागे? असेल तर तो सांगा ना निर्भयपणे आम्हाला. आम्ही तसं निर्भयपणे तुम्हाला विचारतो आहे, तुम्ही मग आम्हाला विचारा, आमचं काय चुकीचं आहे ते आमच्या लक्षात आणून द्या. हा जो सगळा बेजबाबदारपणा चाललेला आहे, पत्राला उत्तर न देण्याचा असभ्यपणा चालला आहे, हा जो असांस्कृतिकपणा चालला आहे अधिकाऱ्यांचा, हे अधिकारी कोणाला उत्तरदायी आहेत की नाही? आणि ज्यांना उत्तरदायी असतील त्या शालेय शिक्षण मंत्र्याचं, शिक्षण संचालकांचं काही काम आहे की नाही? एवढा सगळा महाराष्ट्रामध्ये या विषयावरती मंथन चाललेलं असताना तुम्ही जाब कोणीच कोणाला का विचारत नाही? हे राज्य कोणाच्या भरोशावर चाललेलं आहे? अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या, ज्याला जे वाटेल त्यांनी ते करण्याच्या? हा सगळा प्रकार थांबला पाहिजे. काय कोणता आराखडा आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. सरोजिनी बाबरचा मूळ पाठ आम्हाला मिळाला पाहिजे. आणि आमची त्याच पत्रामध्ये मागणी आहे, महाराष्ट्रातले 4 विभागातले महाराष्ट्राच्या 4 लोकनृत्य प्रकार त्या मुलांना सांगा. उदाहरणादाखल तुम्ही बाहेरचा एखादा सांगा. तुम्ही उलटं केलं आहे प्रमाण हे. तुम्ही इथे गुजरातचं, राजस्थानचं, पंजाबचं लोकनृत्य सांगताय त्यांना. अरे महाराष्ट्र आहे का पंजाब आहे का गुजरात आहे का राजस्थान, कोणतं राज्य आहे? मराठी भाषिकांचं, मराठी संस्कृतीचं राज्य आहे ना. त्या मुलांवरती या वयामध्ये तुम्ही आधी संस्कार काय करताय? काय याच्यामागे धोरण आहे? धोरण विहीन, धोरण लखवा झालेलं अशा सगळ्या पद्धतीने हा कारभार चाललेला आहे. तो सुधारा. पूर्ण शालेय शिक्षणाचा जो खेळखंडोबा चाललेला आहे, अनेक चुका दाखवून दिल्या आहेत या महिन्याभरात आम्ही. प्रत्येक गणिताच्या पुस्तकात चुका. हे सगळं जे काही चाललेलं आहे, परस्परांकडे बोट दाखवणं थांबवा आणि या राज्याच्या जे हिताचं आम्ही सांगतोय ते करा. काही नाही, आम्ही सांगितलं आहे त्यांना की या पाठ्यपुस्तकात बदल करा. महाराष्ट्रातले 4 प्रकार घ्या, बाहेरचा एक वानगी दाखल त्यांना. सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीत भाजपनं नवख्या नगरसेवकांना संधी दिली. 7ही विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध झाले. महापौर विनायक कोंड्याल यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. महिला आणि बालविकास समितीच्या सभापतीपदी निर्मला जंगम यांची निवड झाली, तर विजया चिप्पा, सत्यजित वाघमोडे, सुनील खटके, स्वाती बुडगू, राजशेखर पाटील आणि श्रद्धा पवार यांची विविध समित्यांच्या सभापतीपदी एकमतानं निवड करण्यात आली. निवडीनंतर महापौर आणि भाजप गटनेत्यांच्या हस्ते नव्या सभापतींचा सत्कार करण्यात आला. या निवड प्रक्रियेचं कामकाज अप्पर जिल्हाधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी गणेश निराळी यांनी पार पडले. कामकाज गतिशील व्हायला पाहिजे अशा पद्धतीने हे सर्व समिती या ठिकाणी काम करत असतात. महानगरपालिकेच्या अनेक भरपूर
प्रत्येक जे ते खाते आहेत त्या खात्यामध्ये कामाची पद्धत ही जलद गतीने व्हायला पाहिजे अशा यासाठी ही समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि प्रत्येक सभापती या ठिकाणी प्रत्येकजण महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा विशेष आढावा बैठक घेऊन या ठिकाणी महापालिकेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सूचना शिफारसीला सर्वसाधारण सभेकडूनची सकारात्मक भूमिका मिळणार का, त्यांना प्रतिसाद मिळणार का? 100% ज्या त्या खात्याचे जे कुठले काही विषय प्रलंबित असतील ते विषय जर सभापतींनी या ठिकाणी सभागृहासमोर जर आणलं तर पक्षनेते आहेत, महापौर म्हणून आहेत, आम्ही सर्वजण या ठिकाणी एखादा विषय कुठलाही जरी त्या ठिकाणी कुठलं त्यात काम करायचं असेल तर तो सभागृहामध्ये आणून त्या विषयाला जलदगतीने आम्ही या ठिकाणी प्राधान्य. समितीसाठीचा निधी किती असणार आहे, खर्च ऐच्छिक खर्च कमीत कमी कार्यालयीन खर्च म्हणून 60,000 ते 1,00,000 रुपये असणार. आणि निधीचा किती त्यांना अधिकार निधी असेल? जर त्यांनी मीटिंग घेऊन जर काय निधीची मागणी केली तर सभागृह नेते आम्ही असेल त्या ठिकाणी निधीची या ठिकाणी आम्ही तरतूद करून देऊ त्यांना. कॅबिनेट निवडताना असेल काही वेळेस आपण सर्व घटनांकडे चर्चा होता, आता देखील विशेष समितीमध्ये तरुणांना विशेष सर्व नगरसेवक या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत. आमचे सर्व नगरसेवक ऍक्टिव्ह आहेत. त्या ठिकाणी काम करायला त्यांना खूप या ठिकाणी उत्साही आहेत आणि निश्चित ते त्यांच्या फील्डमध्ये सभापती आता झाले, प्रत्येक गोष्टीचा ते अभ्यास करतील आणि या ठिकाणी मीटिंगमध्ये हवा असेल तर या ठिकाणी अजून काय मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं असेल तर ते घेऊन जे काय कुठले विषय असतील त्या ठिकाणी अभ्यास करून ते. अमरावतीतील विवाहित महिला मयुरी गोपाल पवार यांच्या मृत्यू प्रकरणी नातेवाईकांसह शेकडो नागरिकांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. प्रेमविवाहानंतर पती, सासू आणि नणंद यांच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय. 2 जुलै रोजी मयुरी निंभोरा येथील भाड्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर तातडीनं गुन्हा दाखल करावा, अन्यथा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिलाय. दरम्यान बडनेरा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आम्ही सर्व वडरपुरा नगरवासी आणि मी स्वतः किसन सकारामजी मंजुळकर आम्ही CP साहेबांना निवेदन देतो की आमच्या मोहल्ल्यामध्ये सुनीता गोपाल पवार यांची मुलगी हिला फूस लावून सन्या देव व्यापार करण्याकरिता वडरपुरा येथे राहणारी मुलीला फूस लावून सन्या तिकडे बाहेर बडनेरा पोलीस स्टेशन एरियामध्ये निंबोरा येथे नेण्यात आले व तिला जबरदस्तीने देह व्यापार करण्याकरिता मजबूर केलं आणि ती नकार दिल्यास तिला तिघं मिळून सन्या तिला दोरीने फाशी लावून सन्या जीवाने मारून टाकले. आणि आता आमची मागणी ही आहे की जोपर्यंत ते आरोपी जमा होत नाही तोपर्यंत आम्ही PM का बॉडीला पण हात लावणार नाही. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीसवाल्यांना हाय करून सन्या असं करून सन्या टाळटाळ करून सन्या आम्हाला बाहेर करून दिलं. आम्ही बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सन्या आम्ही साहेबांसोबत विचारपूस केली तर साहेबांनी आम्हाला टाळटाळ करून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं. आणि जोपर्यंत आमच्या वडार समाजावर असा अन्याय झाला आणि न्याय मिळाला नाही तर आम्ही या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलन करून जोपर्यंत आमच्याला न्याय नाही मिळत तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही व PM करणार नाही. ही कालची घटना आहे. काल 12-12:30 ही घटना झाली. आम्हाला 2-3 वाजता कळवलं आणि कळवल्यानंतर त्यांनी कुलूप लावून सन्या पळ काढला. फक्त तो मुलगा जमा झाला आणि ते दोघे जण फरार आहे, नवरा बायको. त्यांच्याजवळ त्या पोरीचा मोबाईल आहे आणि ते अद्याप पोलीसवाल्यांनी त्यांना अटक केलं नाही. जोपर्यंत त्यांना जमा करत नाही, जोपर्यंत त्यांच्यावर आरोप दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही PM होऊ देणार नाही आणि PM करणार नाही, बॉडीला पण हात लावणार नाही. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीसवाल्यांचं टाळाटाळ करून आम्हाला काही म्हणणं नाही. तुम्ही PM करू द्या, आम्ही जे काही करतो PM झाल्यानंतर करणार आहे. आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. पण आतापर्यंत कारवाई झालेली नाही. ते टाळाटाळ करत आहे आणि मोकाटसारखे फिरत आहे. ती देह वापर करणारी बाई आहे. त्या बाईचं रेकॉर्ड पहा तुम्ही. तुम्हाला पूर्ण अमरावतीमध्ये, पूर्ण वडारपुऱ्यामध्ये, संजय गांधी नगरमध्ये, पंचशील नगरमध्ये तुम्हाला पूर्ण रेकॉर्ड माहीत पडेल. ती बाई संशय काय आपला आता? संशय त्या पोरीला मारून टाकलेला आहे आणि त्या पोरीवर न्याय मिळाला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे आणि त्या दोघांना आरोपी बनवलं पाहिजे. गोपाल पवार
काय नेमकी घटना होती, काय सांगा? काल सकाळी ह्या टाईमला मला तिचा कॉल आला. ते म्हणाली की बा माझे घर मालकींसोबत वाद व्हायचे ते भाड्यासाठी. तर तेवढ्यातच तिचा नवरा आला म्हणते. त्यानं का भांडणं केले यासाठी मारलं म्हणते. यासाठी मारलं तर तिनं फोन चालूच होता तेव्हा. ते म्हणे मला बाबा तू येऊन जा म्हणे. मी गेली तेवढ्यात. मला काय माहीत, मी वडारपुराच्या घरी गेली. तिथं कुलूप होता, तिथं कोणीच नव्हतं. मग मी माझ्या घरी जापर्यंत माझ्या घरी सगळे रडत वगैरे होते. तर मला माहीत पडलं की ते निमुऱ्यात डेड बॉडी सापडली आहे. आणि ते इतर आजच्या बावेजी तिची डेड बॉडी तिथं गेली. कशी गेली आम्हाला फक्त पाहिजे न्याय. अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण पर्सेंटेज कमी असायला पाहिजे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात. या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. नंतर माध्यमांशी बोलताना सदाशिव पाटील यांनी आपण भ्रष्टाचार होऊ नये असं म्हणायचं होतं असा खुलासा करत आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतल्याचं सांगितलं. दरम्यान नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी या वक्तव्याशी असहमती दर्शवली. या प्रकरणानंतर अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ऐकून घ्या, प्रशासकीय राजवट असताना या गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडलेल्या आहेत. ते मी खुलासा करून दिला तिथं की बाबा असं नको व्हायला. घडलं ते गेलं आता. पण आता जेव्हा नगरसेवकांच्या निवडणुका झाल्यात, नगरसेवक निवडून आल्यात, त्यावेळेला असं काही घडायला नको, हा माझा उद्देश आहे, बाकी काही नाही. तुम्ही म्हणाले की भ्रष्टाचार झालाच पाहिजे. हो, कधी झालाय साहेब, माझ्या कधी झालाय? प्रशासकीय राजवटमध्ये कोणी इथं पाहिला नव्हता, लोकप्रतिनिधी नव्हता तेव्हा सर्व काही घडत होतं. हे काय खरं बोललं म्हणजे काय चूक झाली का माझी? तुम्ही आता झाला पाहिजे असं बोलले. अहो नाही हो, तसं म्हणलं नाही. तुम्ही आता काय तुम्हाला काय बोलणार? मी बोललो फक्त प्रशासकीय राजवटमध्ये जे काही घडलंय ते घडत होतं, ते आता नको व्हायला पाहिजे होतं, आता नाही व्हायला पाहिजे होतं. आता लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत सर्व. उपनगराध्यक्षांनी आता सभागृहात सर्वसाधारण सभेमध्ये जे वक्तव्य केले त्याच्यामध्ये आम्ही समर्थन करत नाही. आणि पूर्णपणे माझा प्रचारच मी भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेला आहे आणि याला आम्ही कधीच दुजोरा देणार नाही आणि भ्रष्टाचार विरोधीच आम्ही आमची भूमिका ठेवणार आहोत. नक्कीच ते वक्तव्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा ते चुकीचंच होतं आणि त्याच्यासाठीच मी त्यांना बोलत होते, मॅडम हे चुकीचं तुम्ही बोलते आहे, बोलू नका. परंतु ते त्यांच्या ओघात मला वाटतं ते बोलून गेले. मुळामध्ये तो भ्रष्टाचार विरोधी अंबरनाथ शहर या प्रकारचं अंबरनाथमध्ये विकास कामं चालू असतात. परंतु त्यांच्या बोलण्यामधून ते त्यांचं वैयक्तिक मत असेल, परंतु अशा प्रकारचं भ्रष्टाचाराचं समर्थन शिवसेनेने यापूर्वी केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केली. विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 10 पेढे विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. परवानगीशिवाय व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. निकृष्ट दर्जाच्या खव्याचे 7 नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आलेत. तसंच चुकीच्या पद्धतीनं साठवलेला तब्बल 93 किलो खवा नष्ट करण्यात आलाय. या तपासणीत औंढा नागनाथ येथील व्यावसायिक वसमत इथून खवा खरेदी करत असल्याचं समोर आलंय. आता वसमत इथंही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सह आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या निर्देशनाखाली तसेच मार्गदर्शनाखाली आपल्या संभाजीनगर विभागामध्ये धडक मोहीम चालू केलेल्या आहेत. सरांनी सुरू केलेल्या सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण बीड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपण धडक मोहीम चालू केलेली आहे. त्या अंतर्गत काल संभाजीनगर शहरामध्ये पैठण गेट या ठिकाणी लकी ज्यूस सेंटर, फ्रेश ज्यूस सेंटर, न्यू लकी ज्यूस सेंटर या रेस्टॉरंट कम ज्यूस सेंटर यांच्यावर कारवाई करण्यात आल्या. सदर ठिकाणी आपल्याला विविध त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये पाश्चराइज होमोजेनाइज टोन मिल्क जे आहे अल्फान्सो मँगो पल्प यांचा एक्सपर्ट माल आपल्याला सापडला. मग तो जो माल होता तो वापरण्यात येत होता तिथे. तर तिथला तो पूर्ण माल जो आहे एक्सपायर झालेला आपण तो पूर्णपणे तिथेच नष्ट केलेल्या जागेवर. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केलेला आहे. त्यामध्ये जसं आईस्क्रीम म्हणून फ्रोझन डेझर्टचा वापर करून लोकांना ग्राहकांना देत होते आणि पेढ्यांमध्ये पण अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे आपण त्या पेढ्यांचा परवाना न्यू लकी ज्यूस सेंटर या पेढीचा परवाना रद्द केलेला आहे आणि बाकीच्या पेढ्यांवर पण आपण दंडात्मक कारवाई चालू करत आहोत. तसेच काल हिंगोलीमध्ये
औंढा नागनाथ जे आपलं देवस्थान आहे त्या ठिकाणी पण आपली धडक मोहीम चालू केली होती. त्या अंतर्गत तिथले जे पण 9-10 जे पेढे विक्रेते आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे. त्या अंतर्गत जवळपास 100 किलोचा जो साठा होता तो नष्ट केला, निकृष्ट पेढ्यांचा साठा होता तो नष्ट केलेला आपण, की त्याला काही मिसब्रँडिंग याच्यामध्ये संज्ञेमध्ये मोडत होतो, त्याला लेबल नाही काही नाही त्या अंतर्गत. आणि तसे तिथले जे ज्यांच्याकडे अन्न नोंदणी परवाना नाही आहे त्या लोकांवर पण आपण दंडात्मक कारवाई आपण चालू करतोय आता. तिसरं, कालच बीड या ठिकाणी दहीवंडी तालुका शिरूर कासार येथे आपल्याला गोपनीय माहिती भेटली होती. तेथे जयकृष्णा केक म्हणून एक कारखाना आहे, त्या याच्यामध्ये बर्फी आणि मिल्क केक हे बनवले जात होते. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि निकृष्ट वातावरणात, खराब वातावरणात तयार केले जात होते. यामध्ये आपण तिथे जे नमुने घेतले त्याच्यामध्ये मिल्क केक, ब्राऊन बर्फी, नंतर खवा, रवा, नंतर ऑइल, मोतीचूरचा दाणा म्हणजे लाडूचा टाईप लूजमध्ये होता. आणि तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथे सॅफोलाईट हे अडल्ट्रंट आपल्याला आढळलेलं आहे. सॅफोलाईट अडल्ट्रंट आर्टिफिशियल व्हाईटनिंगसाठी यूज होतो आणि ते इनलिगल आहे, ते परवानगी नाही याच्यामध्ये यूज करायला. तर त्या अंतर्गत सदर पेढीचा आपण परवाना तात्काळ निलंबन केलेला आहे. तिथे सदर पेढीला सील केलेलं आहे. त्या अंतर्गत कार्तिक सवाई सिंग राजपुरोहित हा जो तिथला इसम आहे, आपण त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 274-75 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तर सदर ठिकाणचा जो पण माल होता, जो पण 40-50 हजाराचा माल तिथे होता, जो निकृष्ट दर्जाचा होता, तो आपण तिथेच नष्ट करण्यात आलेला आहे. तर आपण पूर्णपणे तिथं पण आपण पोलिसांचा सहयोग घेतलेला आहे. आणि अशाच कारवाया आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये माननीय तुकाराम मुंढे सर यांच्या निर्देशनाखाली आणि मार्गदर्शनाखाली इथून पुढे चालूच राहते. सॅफोलाईट हे नॉन फूड आयटम आहे. त्याचा यूज ॲक्च्युली आर्टिफिशियल व्हाईटनिंग, जसं आपली बर्फी आहे, कोणती पण बर्फीची निकृष्ट दर्जाने बनवलेली असेल, निकृष्ट रॉ मटेरियल यूज करून बनवले असेल, मग त्याचा तसा कलर प्रॉपर येत नाही, जर तसं चकाकत नाही ते, मग त्याच्यासाठी ते आर्टिफिशियल व्हाईटनिंग यूज केलं जातं. त्यामुळे ती बर्फी एकदम म्हणजे ती व्हाईट बर्फी राहते किंवा ब्राऊन बर्फी राहते, ती एकदम चकचकीत किंवा चमचमीत दिसते ती त्या टाईप. त्याच्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी असे प्रकार केले जातात या लोकांकडून. याचा नक्कीच आरोग्यावर घातक परिणामच आहे. ते केमिकलच आहे ना एक प्रकारे, सोडियम फॉर्मॅल्डिहाइड म्हणून त्याचा एक कंटेंट राहतो त्याच्यामध्ये. होय, आठवडी बाजारामध्ये जे चोरे वगैरे आहेत ते पण आठवडी बाजारात त्या व्हिडिओमध्ये कोणतं हिंगोलीचं म्हणताय का तुम्ही? हिंगोलीमध्ये ते जे औंढा नागनाथ जे आपलं देवस्थान आहे तिथे 10-15 दुकान आहे वेगवेगळे. तर त्यामध्ये आपण तिथे जे आपलं कंप्लेंट्स काय जशी गोपनीय माहिती आली होती की निकृष्ट दर्जाच्या पेढे वगैरे वापरतात, त्या अंतर्गत आपण जेवढे पण पेढ्यांची आहेत दुकानं तिथे पूर्णपणे कारवाई केलेली आहे. आणि प्लस तिथे जे आठवडी बाजार जे काही शॉप्स वगैरे आहे तिथे पण आपण कारवाई घेतलेली आहे. आपण सगळ्या जनतेला आपण तेच आवाहन करतोय, तुम्हाला पण कुठे पण काही पण कधी पण कसं पण तुम्हाला काही आढळलं तर तुम्ही त्वरित FDAच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा 1800-222-365. वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका करोळ घाटाला बसलाय. घाटात दरड कोसळल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. प्रशासनाकडून JCBच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास करोळ घाटात ही घटना घडली. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर कोसळला. त्यामुळे घाट मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली. परिणामी अनेक वाहनं घाटात अडकून पडलेत. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. JCBच्या सहाय्यानं दरड आणि माती हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष असून मार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.